नमस्कार शेतकरी मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आवडत्या तूर, मूग, उडीद आणि आता हरभरा अर्थात 4 इन 1 पिकाच्या डिजिटल शेतीशाळेत मी निखिल व टीम शेतीशाळा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पुढे जाण्याआधी पाहूया काही भन्नाट बातम्या. आमच्या कोल्हापूरच्या नदीचं नाव आहे पंचगंगा. पंचगंगा का? कारण 5 नद्यांचा संगम होऊन तयार होणारी ती नदी म्हणून पंचगंगा. असाच काहीसा संगम नुकताच बीड जिल्ह्यात झाला आणि त्यातून पार पडला एक भन्नाट कार्यक्रम. कोणाकोणाचा संगम झाला? आपल्या शेतीशाळेत नियमित उपस्थित असणारा गुगळादेवी नैसर्गिक शेती गट ईट जिल्हा बीड, आपल्या शेतीशाळेत मार्गदर्शन करणारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि साक्षात कुलगुरू, आपल्याला खामगाव येथील केविके, आपल्याला गुणवत्तापूर्ण बियाणे पुरवणारी महाबीज, कृषी विभाग, आत्मा आणि पाणी फाउंडेशन हे सर्वजण एकत्र आले तूर शेती दिनाच्या निमित्तानं आणि एक भन्नाट कार्यक्रम पार पडला. पाहूया त्याची एक मस्त झलक. खामगाव येथील केविकेद्वारा अध्यदेशीय पीक प्रात्यक्षिक अंतर्गत ईट बीड येथे तूर शेती दिन व पीक पाहणी कार्यक्रम संपन्न. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीड, महाबीज बीड, कृषी विभाग, आत्मा तसेच पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यदेशीय पीक प्रात्यक्षिक उपक्रमाअंतर्गत तूर शेती दिन व पीक पाहणी कार्यक्रम दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी बीड तालुक्यातील मौजे ईट येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी सर लाभले, उद्घाटक गोरक्षनाथ टेकडीचे महंत हबप नवनाथ बाबा, तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड श्री सुभाष साळवे, महाबीजचे जालना येथील विभागीय व्यवस्थापक श्री राजाभाऊ मोराळे तसेच महाबीज बीड जिल्ह्याचे व्यवस्थापक श्री अजय फुलझेले हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये ईटचे सफल श्री गणपत डोईफुडे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री उद्धव गर्जे, पाणी फाउंडेशन विभागीय समन्वयक श्री संतोष शिंगारे तसेच डॉक्टर गीते हे लाभले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉक्टर दीपक पाटील, कृषी विस्तार विद्यावेत्ता प्राध्यापक अरुण गुट्टे यांची उपस्थिती लाभली. अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी यांनी विद्यापीठाचे कार्य शेतकरी देवोभव या भावनेनुसार सुरू असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी हा केवळ लाभार्थी नसून तो विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर राकेश आहिरे यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी केंद्रित विस्तार कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. डॉक्टर दीपक पाटील यांनी तूर पिकाची सद्यस्थितीतील महत्त्व स्पष्ट करत पीक व्यवस्थापन करताना घ्यावयाच्या काळजीबाबत सखोल व उपयुक्त असं मार्गदर्शन केले. महाबीजचे श्री मोराळे यांनी बियाणे, बीज उत्पादन प्रक्रिया तसेच महाबीज निर्मित विविध उत्पादनांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच श्री सुभाष साळवे यांनी कृषी महाविस्तार ॲपविषयी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देत त्याचा प्रत्यक्ष उपयोग समजावून सांगितलाय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉक्टर हनुमान गरुड यांनी केले. यावेळी शेतकरी श्री रामप्रसाद डोईफुडे यांनी मनोगत व्यक्त करताना तूर पिकाच्या एसओपीवर आधारित गीत सादर केले. तसेच तूर पिकाचे नियोजन, लागवड व व्यवस्थापनाबाबत आपले अनुभव मांडले. यानंतर श्री रामप्रसाद डोईफुडे यांच्या शेतावर राबविण्यात आलेल्या अध्यदेशीय पीक प्रात्यक्षिक तूर शेतीची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी प्राध्यापक अरुण गुट्टे यांनी तूर पिकाच्या विविध टप्प्यावरील व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन महाबीजच्या क्षेत्र अधिकारी कविता देवडे यांनी केले, तर आभार प्राध्यापक किशोर जगताप यांनी मानले. आणि अशा पद्धतीने आयोजकांच्या सचोटीबद्ध नियोजनामुळे हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या संपन्न झाला. धन्यवाद. वाह! काय कार्यक्रम आहे, केवढी गर्दी जमली होती. विचार करा, राजकीय रॅली नाहीये, कोणी फिल्म स्टार नाही किंवा क्रिकेट प्लेयर नाही, तरी शेतकरी आले ज्ञान घेण्यासाठी, आपल्या आवडत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी आणि खूपच छान कार्यक्रम झाला. मस्त वाटलं खूप. तर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे डॉक्टर दीपक पाटील सर, जे आपल्या शेतीशाळेतले मार्गदर्शक आहेत, ते देखील या कार्यक्रमात होते. सर, कसा झाला कार्यक्रम तुम्ही सांगू शकता का? हो निखिल सर, हा. खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेण्यात आला. डोईफुडे यांच्या शेतावरती तो कार्यक्रम झाला. येस सर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोदावरी तूर अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी ऑर्गॅनिक वरती ती केलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचं उत्पन्न येईल अशी आशा आहे आपल्याला सगळ्यांना. क्या बात आहे. आणि फक्त याच्यामध्ये त्यांनी एक गुरु महोदयांना काय सर, आवाज थोडा ब्रेक झाला. हा हा नाही जरा मी प्रवासात होतो ना, की हा. ती पण अतिशय सुंदर होती. ओके 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 ओके. एसओपीचं गाणं.
मस्त. हा एसओपीचं गाणं त्यांनी म्हणून दाखवलं आणि कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. पाणी फाउंडेशनचे बरेच ग्रुप आपले त्याच्यामध्ये आलेले होते, म्हणजे बीड जिल्ह्यातली. क्या शिंगारे बात आहे. साहेबांनी बी येस. सर, आवाज नाही येत आहे. सर प्रवासात आहेत, तर सर नेटवर्क मध्ये आल्यावर आपण त्यांचं मनोगत ऐकूया. तसेच या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर हनुमान गरुड सर हे देखील आपल्या सोबत आहेत. अ, गरुड सर. हं. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. कसा झाला सर कार्यक्रम? हां, सुंदर झाला सर. आपलं सर्वांचं सहकार्य होतं पाणी फाउंडेशनच्या टीमचं आणि त्यांनी देखील मेहनत घेतली आणि सर्व गट जे होते आपले, हा. ते देखील आलेले होते वा. आणि आपले जे काही गुगळादेवी नैसर्गिक शेतकरी गटाचे रामप्रसाद डोईफोडे येस. त्यांचा हट्ट होता, की कुलगुरू महोदय माझ्या शेतावर आले पाहिजेत. तो येस. हट्ट क्या तो बात हट्ट आहे. साहेबांनी पूर्ण केला. म्हणजे येस. हा आगळा-वेगळा कार्यक्रम झाला. म्हणजे के-व्ही-के त्यानंतर पाणी फाउंडेशन आणि शेतकऱ्याचा हट्ट आणि कृषी विभागाचे देखील सहकार्य या सर्वांच्या समन्वयातून हा कार्यक्रम झालेला आहे चांगला यशस्वीरित्या. तिचे साक्षीदार आपल्या सर्व टीम होतीच. कारण म- एकट्याचा नव्हे खेळ म्हणूनही मेळ मिळविला. या क्या बात आहे. तुकोबारायच्या उक्तीप्रमाणे हा क्या कार्यक्रम बात आहे सर. झालेला आहे. खूपच हं. छान. हो. धन्यवाद गरुड सर. तर आपण पाटील सर आणि गरुड सरांचा अनुभव ऐकला. मित्रांनो, बघा, विद्यापीठाचं मोठेपण हे की ते विद्यापीठात शास्त्रज्ञ आणि साक्षात कुलगुरू विद्यापीठातनं बाहेर पडून शेतकऱ्याच्या बांधावर गेले आणि आपल्या गटांचं प्रयत्न असे आहेत की त्यांनी अशी शेती करून दाखवली की खरंच शास्त्रज्ञांना आणि कुलगुरूंना यावं वाटलं. तर दोघांचंही मनापासून अभिनंदन. आपल्यासोबत गुगळादेवी नैसर्गिक शेतकरी अ, गट ईट हे देखील जॉईन झालेले आहेत. डोईफोडे सर, रामप्रसाद डोईफोडे, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. हा, नमस्कार सर. नमस्कार, गुगलादेवी नमस्कार. नैसर्गिक शेतकरी गट. येस. हा सर, खूपच छान कार्यक्रम झाला. कारण की आपल्या इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येस. येथील आदरणीय कुलगुरू, तसेच येस. कृषी विभाग, महाबीज कार्यालय व पाणी फाउंडेशन या चारच्या संयुक्त विद्यमाने माझ्या शेतावर कार्यक्रम ठेवला आणि खूप चांगल्या पद्धतीत 4 दिवसापासून सर गरुड सरला पण झोप येत नव्हती. खरंय, तर खरंय. माझं वारंवार, कारण की एवढं मोठे कुलगुरू साहेब याचे तर कार्यक्रमाचं नियोजन करायचंय असं 2 वेळेस स्वतः गरुड सरनी माझ्या शेतावर व्हिजिट दिली. वा. प्रत्येक वेळी फोनवर रात्री 11 वाजेपर्यंत आमचा फोन चालायचा. बापरे. साहेब याचे हां. आणि खूप फॉलोअप घेऊन खूप चांगल्या पद्धतीमध्ये सहकार्य करून आपले संतोष सर असतील, पाटील सर असतील, सर्वांचाच चांगल्या पद्धतीत कार्यक्रम झाला सर. येस. खूप छान, हां. खूप छान. हो, फील्डवर पण आपण गेलोत. म्हणजे कुलगुरू साहेब पण आले आणि सर मी जे पाठीमागे आपण छोट्या पद्धतीत एक कविता रचली होती. हो, हो, त्याच हो. रात्रीमध्ये मी 2 वाजेपर्यंत त्यात थोडा बदल करीत थोडी मोठी कडव्याची कविता रचली. वा. 11-12 कडव्याची. आणि बापरे. ती ज्यावेळेस माझं मनोगत मला व्यक्त करण्याची संधी दिली आणि हा. त्यावेळेस मी कविता बोलू लागलो. त्यावेळेस कुलगुरू साहेबांनी 10-15 मिनिटं, 1 तास तर भाषण केलंच, बोललेच. हा. पण 10-15 मिनिटं तर नुसतं माझ्या कवितेवर बोलले. जबरदस्त, हं. जबरदस्त. की आपले पाणी फाउंडेशन आणि एसओपीचं महत्व म्हणजे आपण असं तर एसओपी सांगतो, पण गाण्याच्या माध्यमातून जी एसओपी समजा शेतकऱ्याला आवडली आणि वा. 8व्या एसओपीला प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या गटाने टाळ्या वाजवल्या. क्या बात है, क्या हां. बात है. हा शब्द म्हणजे हे वाक्य खूप कुलगुरू साहेबाला पण भावलं आणि त्यांनी एसओपीवर बरंच बोलले सर. येस, येस, येस. हो. मस्त बर का. आपल्या तूर शेती शाळेच्या प्रत्येक शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकरी गटांना आणि प्रत्येक शास्त्रज्ञांना अभिमान वाटावा असा कार्यक्रम पार पडला. तो तुम्ही सर्वांनी मिळून संपन्न केला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद सर. तर मित्रांनो, आपण आता जाणार आहोत